शेतकरी बांधवांनो, अखेर राज्य सरकारकडून कोट्यवधी रुपयांचा निधी वर्ग झाल्यानंतर विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम जमा करायला सुरुवात केली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये दिल्लीपासून ते मुंबईपर्यंत मंत्रालयामध्ये बैठका चालू होत्या आणि त्या बैठकीचा निर्णय आज जाहीर झाला आहे. शेतकऱ्यांना प्रशासकीय पातळीवरती अत्यंत वेगाने चक्र फिरली असून पीक विम्याची रक्कम ही वितरित होत आहे. यासाठी दिल्लीमधून मोदी साहेबांनी डिजिटल मीडियाच्या माध्यमातून पीक विम्याचे पैसे मंजूर केले असून महसूल विभागाकडे ते पाठवण्यात आले. मोदी साहेबांच्या एका क्लिकमुळे आज दिल्लीमधून थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरण सुरू झाले. दुसरीकडे महाराष्ट्रातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी थेट विमा कंपन्यांना इशारा दिला आहे की शेतकऱ्यांच्या हक्काचा पैसा विनाकारण अडकवून ठेवू नये. त्यामुळे विमा कंपन्यांनी परवाने रद्द करून यादीमध्ये समाविष्ट असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे वर्ग करण्यास सुरुवात केली. आतापर्यंत तुमच्या मोबाईलवर पैसे जमा झाल्याचा मेसेज आला असेल आणि शेतकऱ्यांना निधी रिलीज झालाय, कारण पैसा अडकला होता. यामध्ये अनेक दिवसांचा संघर्ष होता, प्रशासकीय मंजुरीचा मोठा प्रवास देखील होता. भूतकाळात जर बघायला गेलं तर 28 जुलै 2025 रोजी राज्य शासनाने पीक विम्याच्या पहिल्या हप्त्यासाठी आणि विशेष पॅकेजसाठी मंजुरी दिली होती. त्यानंतर केंद्र आणि राज्य सरकारच्या संयुक्त बैठकीमध्ये 14 ऑक्टोबर 2025 रोजी तब्बल 4500 कोटी रुपयांचा अतिरिक्त विमा हा महाराष्ट्रासाठी मंजूर झाला होता. त्यानंतर खरी गती मिळाली ती यावर्षीच्या पीक विम्याला. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये कॅबिनेट बैठकीत तातडीने 2200 कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा मान्य करण्यात आली होती. त्यामुळे यात शेतकऱ्यांच्या खात्यावर आता विम्याचा लाभ वितरित होत आहे. शेतकरी बांधवांनो, पीक विमा प्रत्यक्ष तुमच्या खात्यामध्ये आणण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारने आपली ताकद लावली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी पीक विमा योजना अधिक सुटसुटीत केली आहे, जेणेकरून कंपन्यांमध्ये शेतकऱ्यांचे पैसे थांबू नयेत. म्हणून मोदी साहेबांनी विमा कंपन्यांना स्पष्ट आदेश दिले आहेत. दुसरीकडे आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी विमा कंपन्यांकडे निधी पाठवला आहे. शेतकरी बांधवांनो, काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झाली आहे तर काही जिल्ह्यांमध्ये पावसाने दांडी मारलेली पाहायला मिळाली. बीड पॅटर्न पासून ते विदर्भातील कापूस सोयाबीन उत्पादकांपर्यंत प्रत्येकाने विमा मिळवण्यासाठी संघर्ष केला होता. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी सरकारकडे मागणी केली होती, पण जिल्ह्यातील विमा कंपन्यांनी तांत्रिक अडचण दूर करत आता राज्य सरकारने स्वतः प्रशासकीय यंत्रणेला गती दिली आहे. त्यानुसारच प्रति हेक्टरी साधारणपणे शेतकऱ्यांच्या खात्यावर 15,000 ते 20,000 रुपयांपर्यंतची रक्कम जमा होत आहे. शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही फळबागांचा विमा उतरवला असेल तर किती रक्कम हेक्टरी तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे याबद्दलची नवीन यादी समोर आली आहे. कारण आता फडणवीस साहेबांच्या विशेष प्रयत्नानंतर निधी मंजूर झाला आणि पिकानुसार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये किती रक्कम वितरित होणार याची नवीन यादी बनवण्यात आली आहे. शेतकरी मित्रांनो, पीक विम्याच्या नियमांमध्ये जमिनीच्या क्षेत्रानुसार अत्यंत महत्त्वाचे वर्गीकरण करण्यात आलंय. अनेक शेतकऱ्यांना वाटतं की सगळ्यांना सारखाच विमा मिळतो, पण तसं नाहीये. सरकारने शेतकऱ्यांचे 2 मुख्य गट केले आहेत आणि त्यानुसारच आज जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी डीबीटीचे बटन दाबलं तेव्हा लाखो शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली. सकाळी 10 वाजता शेतकऱ्यांना पैसे जमा झाल्याचा मेसेज आलेला आहे. यामध्ये जे 2 मुख्य गट आहेत त्यानुसार अल्पभूधारक आणि श्रीमंत शेतकऱ्यांचा पहिला गट आहे. ज्या शेतकऱ्यांकडे 1 ते 2 हेक्टर पर्यंत जमीन आहे त्यांना अल्पभूधारक म्हणून संबोधले गेलं आणि महाराष्ट्रातील जवळपास 70% पेक्षा जास्त शेतकरी याच वर्गामध्ये येतात. दुसरा गट आहे ज्यांच्याकडे 2 हेक्टर पेक्षा जास्त जमीन आहे. अशा शेतकऱ्यांना दुसऱ्या गटामध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. शेतकरी बांधवांनो, पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी जो पीक विमा योजना चालू केली होती त्यासाठी अल्पभूधारक शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवण्यात आलंय. त्यामुळे शेतकऱ्यांना विम्याचा मोठा हप्ता खात्यामध्ये मिळत आहे. 7-12 वरील हेक्टरी क्षेत्रानुसारच विम्याची रक्कम ही थेट बँक खात्यामध्ये वितरित केली जात आहे. राज्य सरकारने नुकताच शेतकऱ्यांचा विम्याचा मॅप जाहीर केला आणि पिकानुसार पिकांची वर्गवारी आणि हेक्टरी सर्वे यानुसार शेतकऱ्याला मिळणारी रक्कम आता जाहीर झाली. महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक क्षेत्रावर पेरलं जाणारं सोयाबीन पीक आहे. त्यामुळे सोयाबीन पिकासाठी प्रति हेक्टरी 45,000 रुपये ते 52,000 रुपयांपर्यंतचा विमा निश्चित करण्यात आला. पहिल्या टप्प्यातील नुकसान भरपाई थेट खात्यात वितरित केली जात आहे. त्यानंतर कापूस उत्पादन शेतकऱ्यांसाठी देखील विशेष बातमी आहे, कारण आता पीक विमा कंपनी आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे सोडण्याची प्रक्रिया सुरू झाली. परंतु नरेंद्र मोदी साहेबांनी पांढरं सोनं म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कापूस पिकासाठी विम्याचे प्रति हेक्टरी 50,000 रुपये ते 60,000 रुपये अनुदान जाहीर केले. त्याचबरोबर मका आणि भाताचे पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी प्रति हेक्टरी 35,000 ते 48,000 रुपयांची मर्यादा ठेवण्यात आली. केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या नियोजनानुसार कृषी विभागाने जी बैठक घेतली होती त्या बैठकीमध्ये महाराष्ट्रातील दुष्काळ सदृश आणि अवकाळी पावसाच्या नुकसानाची आकडेवारी पाहून सरकारने पिकांनुसार रक्कम वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बागायती शेती आणि
फळबागाच्या शेतकऱ्यांनी लावल्या होत्या त्यामध्ये मोसंबी, डाळिंब, लिंबू, आंबा यासारख्या फळांचा समावेश येतो। यामध्ये हेक्टरी 70,000 पासून ते थेट 1,00,000 रुपयांपर्यंत पीक विम्याची रक्कमही ठरवण्यात आली। या चालू वर्षाच्या सुरुवातीला देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईमध्ये विमा कंपन्यांची बैठक पार पडली होती। या बैठकीमध्ये 2200 कोटी रुपयांच्या पहिल्या निधीला मंजुरी मिळाली आहे आणि थेट डीबीटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये तो निधी वर्ग करण्याची तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाली आहे। शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही कापूस आणि सोयाबीन उत्पादक असाल तसेच अल्पभूधारक असाल तर तुमच्या खात्यामध्ये रक्कम जमा झाली आहे का एकदा चेक करा। डीबीटीचे बटन दाबण्यात आलंय त्यामुळे शेतकऱ्यांना महाराष्ट्र सरकारसाठी विशेष पॅकेज वितरण सुरू झाले। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना 2200 कोटी रुपयांचा महानिधी याच खात्यामध्ये मिळत आहे। सोयाबीनचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना थेट 50,000 रुपयांपर्यंतचे अनुदान मिळत आहे, तर कापूस उत्पादकांना 60,000 आणि फळ बागायतदारांना 1,00,000 रुपयांपर्यंतची रक्कम मिळत आहे। मोदी साहेबांच्या पॅटर्ननुसार विमा कंपन्यांनी डायरेक्ट बेनिफिट प्रणालीद्वारे ट्रान्सफर सुरू केले। दिल्लीमधून थेट मुंबईमध्ये निधी पाठवण्यात आला होता आणि त्यानंतर आवाक्या विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यावर विमा वितरणाचे काम सुरू केले। विमा कंपन्यांनी ज्या बँकांमध्ये पैसे सोडले आहेत त्यामध्ये महाराष्ट्र ग्रामीण बँकेचा समावेश आहे। दुर्गम भागामध्ये राष्ट्रीयकृत बँका नाहीत, तिथे ग्रामीण बँकांमध्ये सहकारी खाते शेतकऱ्यांची आहेत। फळबागा आणि सोयाबीनचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांनी या बँकांमध्ये खाती काढली आहेत, त्यामुळे बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पीक विम्याची रक्कम इथे वितरित झाली। त्यानंतर सेंट्रल बँक ऑफ इंडिया तसेच बँक ऑफ इंडियामधील विदर्भ मराठवाड्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांची खाती आहेत, त्यामुळे या गटांमध्ये बँकांमार्फत विमा वाटप सुरू करण्यात आलं। तसेच मध्यवर्ती जिल्हा सहकारी बँका प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा मध्यवर्ती बँका ज्या आहेत तिथे सांगली, कोल्हापूर, पुणे, लातूर या जिल्ह्यांमध्ये अल्पभूधारक शेतकऱ्यांना पीक विम्याचा हप्ता वर्ग करण्यात आला। बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये आपल्या बऱ्याच ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची खाती आहेत, तिथे हप्ता वर्ग करण्यात आला। जेव्हा डीबीटीचे बटन दाबले गेलं तेव्हा निधी वर्ग झाला, परंतु सर्वात आधी इथे शेतकऱ्यांची पात्र यादी पाठवण्यात आली होती, त्यामुळे बँक ऑफ महाराष्ट्रामधून सर्वात आधी शेतकऱ्यांना मेसेज यायला सुरुवात झाली। त्याचबरोबर HDFC बँकेमध्ये आणि ICICI बँकेमध्ये ज्या शेतकऱ्यांनी खाती काढलेली आहे त्या शेतकऱ्यांना कापूस आणि सोयाबीन उत्पादनासाठी मिळणारा पीक विमा वितरित करण्यात आला। डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पीक विमा वितरित होत आहे, परंतु जे मुख्यमंत्र्यांनी फाईल पाठवली होती त्या फाईलमध्ये ज्या शेतकऱ्यांची विशिष्ट यादी आहे त्यांना अल्पभूधारक क्षेत्रावरून तसेच कोणतं पीक घेतलं होतं त्यानुसार त्यांच्या अर्जाला मंजुरी देण्यात आली। 2200 कोटी रुपयांचा निधी आज वर्ग झाला आहे, परंतु शेतकऱ्यांच्या नावापुढे ग्रीन सिग्नल असलेल्या शेतकऱ्यांनाच पैशाचा लाभ मिळालेला आहे। त्यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, HDFC, ICICI तसेच महाराष्ट्रातील जिल्हा मध्यवर्ती बँकांचा समावेश आहे। आज डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पीक विम्याचे वितरण सुरू झाले।